नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी वैष्णवी. आज आपण बनवणार आहोत मटारचा पराठा. तर मार्केटमध्ये खूप छान ताजे ताजे मटार आलेले आहेत आता. तर त्याचा पराठा कसा बनवायचा ते बघूयात. मटार पराठ्यासाठी लागणाऱ्या सगळ्या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर ती तुम्ही नक्की चेक करा. सगळ्यात पहिले आपण मटारची भाजी बनवून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी मी कढई तापत ठेवलेली आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा हिंग टाकायचं आहे आपण. आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकून परतून घ्यायचं आहे. इथे मी 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि ते चांगले परतून झाल्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतला आहे बारीक आणि तो आपण आता परतून घेणार आहोत. कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट टाकणार आहोत आता आपण. 2 चमचे आमचूर पावडर टाकलेली आहे मी. चांगले आंबट असा चव यावी म्हणून मी टाकलेली आहे. सगळे मसाले मी इथे 2 मिनटं चांगले परतून घेतलेले आहेत आणि ते चांगले शिजल्यानंतर मी इथे एक मोठा बाऊल, एक वाटी मोठी मटार घेतलेले आहेत आणि मटार आता आपण शिजवून घेणार आहोत. मटार छान व्यवस्थित परतू द्यायचे आहेत. त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे मीठ टाकलेलं आहे आणि 1 चमचा बटर टाकणार आहे आणि व्यवस्थित परतू द्यायचे आहे. झाकण लावून ठेवायचं आहे आपण आणि वाफेवरच शिजवणार आहोत आपण मटार, कारण की पाणी जर टाकलं तर मग पराठा बनायला खूप त्रास होतो. त्यामुळे 3 ते 4 मिनटं वाफेवर चांगले परतून घ्यायचे आहेत मटार माऊ होतात व्यवस्थित. तर मग आपण 3 ते 4 मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि मटार झाले नसतील तर परत अजून एक 2 ते 3 मिनटं ठेवा आणि मग शेवटी कोथिंबीर टाकून गार्निश करायचं आहे. आणि आता आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत सगळे मटार थंड झाल्यानंतर, भाजी आपली थंड झाल्यानंतर. इथे आपली भाजी झालेली आहे. तर आता गॅस बंद करून मी थंड करायला ठेवलेलं आहे आणि आता थंड झाल्यानंतर मिक्सरमधून फिरवणार आहे. तर तुम्ही बघू शकता मी मिक्सर कसं फिरवलेलं आहे. 2 ते 3 वेळा फक्त चालू करून बंद केलेलं आहे. पल्स मोडवर आपल्याला करायचं आहे बारीक. खूप पातळ असं बारीक झालं तर आपल्याला लाटायला त्रास होऊ शकतो, म्हणून थोडेसे जाडसर दाणे राहिले तरी चालेल. पराठ्याची भाजी आता आपली रेडी आहे. तर आता आपण कणिक मळायची आहे. कणकेमध्ये आपण 2 चमचे मीठ टाकायचं आहे आणि छान मळून घ्यायची आहे. मऊसर अशी मळायची आहे, खूप घट्ट नको आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर मग माझ्या चॅनलवर अशा भरपूर रेसिपीज आहेत ज्या तुम्हाला आवडतील. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन पण दाबायला विसरू नका. मी रिसेंटली फिरायला पण गेले होते, तर त्यातला मी ट्रॅव्हल ब्लॉग पण बनवला आहे त्याचा. तर ते पण व्हिडिओज तुम्ही बघायला विसरू नका. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत आहेत का नाही हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. इथे आपली कणिक मळून झालेली आहे. आता ही आपण झाकून ठेवायची 5 ते 10 मिनटं बाजूला आणि त्याच्यानंतर आपण पराठा बनवायचा आहे. आता 10 मिनटं झालेले आहे. कणिक छान मऊ झालेली आहे. मी गॅस चालू करून तवा तापत ठेवलेला आहे. एका पोळी एवढी कणिक घेतलेली आहे आणि ती हाताने आपण मऊ करून घेणार आहोत. इक्वल करायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण भाजी भरणार आहोत आणि पुरण भरताना आपण जसं भरतो तसंच भरायची आहे भाजी. माझी मुलगी तर खूप आवडीने हा मटारचा पराठा खाते आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अशीच भाजी बनवून मटार करंजी किंवा मटारचा समोसा पण बनवू शकता. पोळपाटावर छान पीठ टाकून आता आपण पराठा लाटून घेऊयात, नाहीतर हा पोळपाटाला चिटकू शकतो, म्हणून त्याच्यामुळे भरपूर पीठ टाकायचं आहे आणि सारखं फिरवत राहायचं आहे म्हणजे एकीकडे जाड राहणार नाही. तवा मी मगाशीच गॅसवर तापत ठेवला होता, त्याच्यामुळे तवा चांगला गरम झालेला आहे आणि त्याच्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे मी. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही तूप पण टाकू शकता आणि त्याच्यावरून आता आपण पराठा भाजून घेणार आहोत. दोन्ही साईडनी आपण असेच पराठे भाजून घ्यायचे आहेत. मीडियम फ्लेमवर गॅस ठेवलेला आहे आणि मस्त असा पराठा भाजून झालेला आहे आता इथं आपला. आणि अशाच प्रकारे सगळ्या भाजीचे पराठे मी ते करून घेतलेले आहेत. गरम गरम पराठ्यावर तूप टाकून खूप छान टेस्टी लागतो पराठा आणि आपला पराठा रेडी आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ माझे बघत राहा. भेटू आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.